जय मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या SSC GD 100 डेज चॅलेंजच्या डे 13 मध्ये। मित्रांनो, आपण डे 12 मध्ये टाइम अँड वर्क टॉपिक संपवला होता, बरोबर। वेळ आणि कार्य हा टॉपिक पूर्णपणे डे 12 मध्ये आपला संपला होता मागच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्येच म्हणजे डे 13 मध्ये आपण काय बघणार आहे तर नळ आणि टाकी हा टॉपिक स्टार्ट करणार आहे। ऍक्च्युअली नळ आणि टाकी पाईप अँड सिस्टम हा जो टॉपिक आहे तो टॉपिक टाइम अँड वर्कचाच पार्ट आहे। ओके, हा वेगळा असा टॉपिक नाही, टाइम अँड वर्कचीच कन्सेप्ट वापरायची आपल्याला या टॉपिक मध्ये सुद्धा। फक्त काय आपण SSC GD ला शिकताना हा टॉपिक ॲज अ टॉपिक मधून शिकतो हा पॉइंट। ओके, हा पॉइंट आहे ऍक्च्युअली टाइम अँड वर्क मधला, पण SSC GD मध्ये शिकताना काय करतो आपण ॲज अ टॉपिक म्हणून हा वेगळा टॉपिक शिकतोय। तर यामध्ये बघा सेमच कन्सेप्ट वापरायची आहे। कोणती कन्सेप्ट जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये वापरलेली, कोणती काय वापरलेली कन्सेप्ट आपण वेळ बरोबर एकूण काम भागिले क्षमता। कन्सेप्ट काय वापरलेली आपण टाइम इज इक्वल्स टू टोटल वर्क अपॉन इफिशियन्सी क्षमता। तर हीच कन्सेप्ट आपल्याला काय करायची आहे या टॉपिक मध्ये सुद्धा वापरायची आहे। ओके, तर या टॉपिक मध्ये आपण काय करू, कन्सेप्ट आपल्याला क्लिअरली माहित आहे की ही कन्सेप्ट नेमकी काय, काम काय असतं, क्षमता काय असते, वेळ काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाइम अँड वर्क मध्ये ऍक्च्युअली शिकलेलो आहे। मग आता डायरेक्ट काय करू, बेसिक पासून प्रश्नांना सुरुवात करू नळ आणि पाण्याची टाकी या टॉपिकच्या। ओके, तर रेडी आहात सगळे, स्टार्ट करूया। चला तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आपला, क्वेश्चन नंबर 1 आहे, नळ एक टाकी 7 तासात भरतो। इथे काय आले, आता पाईप आणि पाण्याची टाकी आहे म्हटल्यावर इथे नळ आले, बरोबर, नळ आले, पाईप्स आल्या, हे सगळे येणार इथं। तिथं काय होतं, ए व्यक्ती एक काम डॅश डॅश वेळेत करतो। इथं काय दिले, नळ एक काम किंवा एक टाकी 7 तासात भरतो। म्हणजेच काय, नळ ए जो आहे त्याला एक टाकी भरायला किती वेळ लागतो, 7 तास लागतात। आणि नळ बी 30 टाकी 6 तासात भरतो। नळ बी जो आहे 30 टाकी 6 तासात भरतो। जर नळ ए आणि बी एकत्र चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, बरोबर। टाइम अँड वर्क मध्ये पण असंच होतं ना, व्यक्ती ए एक काम एवढ्या समजा 7 तासात करतो, बी व्यक्ती तेच काम 6 तासात करतो, तर दोघांना मिळून ते काम पूर्ण करायला किती वेळ लागेल, सेम इथं तेच आहे, फक्त इथं काय आलेत, व्यक्तींच्या जागी नळ आलेत। ओके, तर बघा, ए नळ 7 तासात करतो, एक टाकी भरतो, बी नळ 6 तासात भरतो। जर दोन्ही नळ चालू केले तर ती टाकी किती वेळेत भरेल। आता यासाठी मला काय माहित पाहिजे, टोटल वर्क माहित पाहिजे, एकूण किती पाणी भरायला लागणार आहे मला माहित पाहिजे। त्यासाठी काय करतो आपण, दोघांचा लसावी घेतो किंवा या दोघांनी भाग जाईल अशी एखादी संख्या घेतो। मी तर कोणती संख्या घेईन, मग 42 घेईन, कारण 42 ला 7 ने पण भाग जाईल, 6 ने पण भाग जाईल। आता मला नळ ए ची क्षमता काढायची आहे, त्यासाठी काय करेन मी, 42 ला 7 ने भाग देईन, 7 सक्कम 42, 6 ही काय झाली, नळ ए ची क्षमता झाली। याचाच अर्थ काय, नळ ए एका तासात 6 लिटर पाणी भरतो। मी लिटर कन्सिडर करतो, इथे लिटर म्हटले की तुम्हाला समजेल। नळ ए एका तासात 6 लिटर पाणी भरतो। तर नळ बी ची क्षमता काय येईल आता, 42 भागिले 6, 6 सत्ते 42, नळ बी एका तासात 7 लिटर पाणी भरतो। तर त्यांनी काय विचारले, आता ए आणि बी दोघे मिळून किती तासात पाणी भरतील। इथं काय काढायचे आपल्याला, वेळ काढायची आहे, कुणाची, ए आणि बी या दोघांची। ए आणि बी किती तासात ते पाणी भरतील, एकूण पाणी किती भरायचे आपल्याला 42, एका तासात ए किती भरतोय 6 आणि बी किती भरतोय 7। मग दोघे मिळून एका तासात किती लिटर भरतील, 6 अधिक 7 13, किती लिटर भरतील, 13 लिटर। म्हणजेच काय, ए आणि बी या दोघांना ती पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल, 42/13। ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। ओके, सेम जसं टाइम अँड वर्क मध्ये होतं, वेळ आणि कार्यामध्ये होतं, तेच काय केलंय आपण, हा असं इथं आहे सगळं, फक्त इथं काय असतं, व्यक्ती नसतात तर नळ असतात। ओके, नळ असतात, पाईप असतात। ओके, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण, सेम टाइपचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, SSGD 2019 ला विचारलेला प्रश्न आहे। काय प्रश्न आहे, नळ सी एक टाकी 12 तासात भरतो। सी नळ जो आहे तो एक टाकी 12 तासात भरतो आणि नळ डी 30 टाकी 40 तासात भरतो। नळ डी 30 टाकी 40 तासात भरतो। तर सी आणि डी मिळून ती टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला विचारले। तर हे कसं सॉल्व्ह करू शकतो मी, दोघांचा
लसावी किती येईल, लसावी सांगा किंवा भाग जाणारी संख्या पण आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल मी लसावी न घेता डायरेक्ट 120 घेतलं, कारण 120 ला 4 ने पण भाग जाईल, 12 ने पण भाग जाईल. मग आता मी इथे काय घेऊ शकतो बघा, सी ची क्षमता किती येईल, 120 भागिले 12, सी ची क्षमता आली 10, आणि डी ची क्षमता काय येईल, 120 भागिले 40, किती येईल, 4 त्रिकम 12, 3 येईल. बरोबर. म्हणजे नळ सी एका तासात 10 लिटर पाणी भरतो आणि नळ डी एका तासात 3 लिटर पाणी भरतो. बरोबर. तर सी आणि डी हे दोघे मिळून ती पूर्ण 120 लिटर पाणी भरण्यासाठी किती वेळ घेतील. टाइम काढायचा आहे मला इथं सी आणि डी या दोन नळांचा. एकूण पाणी भरायचं आहे मला 120 लिटर. एका तासात ते दोघे मिळून 13 लिटर पाणी भरतात. किती लिटर पाणी भरतात, 13 लिटर. मग आन्सर किती येऊ शकतं बघा माझं, 60/11 येणार नाही, 120/13. ऑप्शन सी माझं करेक्ट असणार आहे. समजलं सगळ्यांना, काय अवघड आहे यामध्ये, काहीच नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, नळ ए 1 टाकी 15 तासात भरतो, नळ बी 30 टाकी 18 तासात भरतो. नळ ए 15 तासात, नळ बी 18 तासात. तर हे करतो, चुकून पडले, ठीक आहे. तर ए आणि बी ला मिळून टाकीचा 2/3 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल. काय सांगितलं इथं, नळ ए 15 तासात भरतो, ए जो आहे ना तो 15 तासात भरतो आणि नळ बी जो आहे तो 18 तासात भरतो. तर दोघांचं एकूण काम किंवा एकूण पाणी किती भरायचं आहे आपल्याला, 15×60 होईल, 15 × 90 आणि 18×5 90 येतं. म्हणजे 90 हा माझा काय मिळेल, लसावी मिळेल. आता ए या नळाची पाणी भरण्याची क्षमता किती आहे एका तासाला, 15×90 म्हणजे एका तासाला 6 लिटर पाणी भरेल तो. आणि नळ बी काय करेल, 18×5 90 एका तासाला 5 लिटर पाणी भरेल. तर मला टाइम काढायचा आहे कुणाचा, नळ ए चा आणि बी चा. नळ ए चा आणि बी चा एकूण किती पाणी भरायचं आपल्याला, 90. दोघं मिळून एका तासात किती भरतात, 6 आणि 5 11. दोघं मिळून 11 भरतात. पण किती पूर्ण करायचं आपल्याला, 90 सगळंच पाणी भरायचं आहे आपल्याला, पूर्ण टाकी भरायची आहे काय, नाही. तर त्याचा 2/3 भाग भरायचा आहे. ह्या 90 पूर्ण भरायचं नाही, तर या 90चा 2/3 भाग भरायचा आहे. म्हणून 2/3 काय करलं मी, त्याला गुणलं. 3 × 3 3 त्रिक 9 0 आहे तसं. 30×2 60/11. ऑप्शन बघा बी करेक्ट आन्सर असेल. ओके, इथं काय केलं तर फक्त 2/3 हा भाग भरायचा म्हणून सांगितलेलं. SSC GD 2021 ला विचारलेला प्रश्न आहे, महत्वाचा आहे. ओके, चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. आता इथं थोडीशी कन्सेप्ट चेंज होते. कन्सेप्ट चेंज होत नाही, फक्त एक नवीन तुम्हाला ऍड होतं, कारण आपण टाइम अँड वर्क मध्ये नवीन गोष्ट बघितली नव्हती ही, जी आपल्याला नळ आणि पाण्याच्या टाकीमध्ये बघायचं आहे. यामध्ये काय आहे बघा, नळ ए 1 टाकी 12 तासात भरतो असं सांगितलंय. हे काय आपण बघितलंय की नळ ए 1 टाकी 12 तासात भरतो, पण नळ बी जो आहे तो 30 टाकी 15 तासात रिकामी करतो म्हटलंय. मगापासून जे नळ बघितले ते फक्त पाणी भरतच होते, आता नळ बी जो आहे तो रिकाम करतोय. ठीक आहे, म्हणजे मगापासून कमवणारे होते, आता एकटा गमवणारा आलाय. ओके, घालवणारा आलाय. तर आपण इथं काय करू शकतो बघा, नळ बी जो आहे तो ती टाकी 15 तासात रिकामी करतो. जेव्हा आपण रिकामी करतो हा शब्द येईल त्यावेळेला त्याच्या पुढे वजा चिन्ह द्यायचं, जेणेकरून समजेल की आपल्याला तो पाणी काय करतोय, रिकामी करतोय, खाली करतोय पाणी. ओके, तर एकूण वर्क किती येईल सांगा आता, किंवा एकूण किती पाणी भरायचं आपल्याला. इथं पण काय सांगितलं, आता ए आणि बी ला टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल हेच काढायचं आपल्याला. पण इथं ऍक्च्युअली फक्त चेंज काय, एक नळ जो आहे तो पाणी रिकामी करायलाय, पहिला भरालाय दुसरा रिकाम करायलाय. तर ते दोन्ही एकदम चालू असतील, एकटा पाणी भरालाय पण दुसरा पाणी सोडालाय पण, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र ज्या वेळेला चालू असतील त्यावेळेला ती टाकी पूर्णपणे भरायला किती वेळ लागेल असं विचारलंय. बरोबर. तर इथे काय करायचं, दोघांचा परत आपण काय काढतो, लसावे काढतो. 15 आणि 12चा लसावे माहिती आहे आपल्याला, किती येईल, 60 येईल. बरोबर. मग 12×5 60, 12×5 60. ए ची काम करण्याची क्षमता किती झाली, किंवा ए नळाची पाणी भरण्याची क्षमता किती आहे, एका तासाला 5 लिटर तो पाणी भरतो, किंवा एका तासाला 5 इतकं पाणी भरतो तो. आणि नळ बी जो आहे तो काय करतो, 15×60 एका तासाला 4 लिटर पाणी तो कमी करतो.
म्हणून मी काय केलं, वजा लिहिलं, कारण तो पाणी कमी करतोय ना, बरोबर. पाणी तो काय करतोय, कमी करतोय. ह्यो जर एका तासात 5 लिटर पाणी भरला, काय केला, हा जर एका तासात 5 लिटर पाणी भरला तर हा त्यातलं 4 लिटर एका तासात घालवतो. म्हणजे ऍक्च्युअली त्या टाकीमध्ये एका तासात किती पाणी भरलं, एका तासात 1 लिटरच पाणी भरलं. कारण ए जो आहे तो एका तासात 5 लिटर भरालाय, पण बी एका तासात 4 लिटर त्यातलं रिकामं करायला लगेच. म्हणजे राहिलं किती, एका तासात फक्त 1 लिटर पाणी भरलं, बरोबर. म्हणजे ए आणि बी ची इफिशियन्सी किती येईल, दोघांची मिळून. ए ची +5 आहे, बी ची -4 आहे. ए अधिक बी ची किती येईल, मग 1 येईल, बरोबर. मग मला जर टाइम काढायचा असेल ए अधिक बी चा जर मला टाइप काढायचा असेल तर तो किती येईल, एकूण काम 60 भागिले एकूण पाणी किती 60 लिटर भरायचं आहे, भागिले इफिशियन्सी आता मला दोघांची घ्यावं लागेल. ए ची 5 आहे, बी ची -4 आहे. म्हणजेच काय येईल, इफिशियन्सी दोघांची आता 1 येईल, कारण ह्याची 5 आहे आणि याची -4 आहे. 5 मधून 4 वजा होणार. मग म्हणजेच काय, ए आणि बी ला ती टाकी भरायला 60 तास लागतील. ए आणि बी ला ती टाकी भरायला काय होईल, 60 तास लागतील. कारण एका तासात 1 लिटर भरतं, मग 60 तासात 60 लिटर भरणार ना, बरोबर. अगदी सिंपल आहे. समजा इथं फक्त काय केलं, आता रिकामं करणारे ऍड झालेलं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन थोडासा दिसायला मोठा दिसतोय. SSC GD 2021 ला आलेला प्रश्न आहे. काय प्रश्न, ए आणि बी हे दोन नळ एक भरलेली टाकी अनुक्रमे, भरलेली टाकी इथं नकोच आहे, ओके, एक टाकी फक्त. टाइप करताना थोडं क्वेश्चन कसं असतात, कॉपी पेस्ट असतात, इकडले तिकडे थोडं करेक्शन करत असतात मुलं, त्याच्यात होऊन जातं. ओके, ए आणि बी हे दोन नळ एक टाकी अनुक्रमे 12 आणि 15 तासात भरतात असं सांगितलंय. म्हणजे ए नळ जो आहे तो एक टाकी 12 तासात भरतो आणि बी नळ जो आहे तो एक टाकी 15 तासात भरतो. आणि पुढे काय सांगितलंय, सी नळ जो आहे तो 10 तासात पूर्ण टाकी रिकामी करतो. ती टाकी सी काय करतोय, रिकामी करतोय. म्हणजे सी बरोबर -10 येईल, कारण 10 काय आहे, रिकामी करण्याची वेळ आहे. 10 तासात तो काय करतो, टाकी रिकामी करतो. जर ए बी सी हे तिन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल. सेम एबीसी चा टाइम काढायचा आहे, इफिशियन्सी पहिला काढावी लागेल आणि एकूण किती टाकी भरायचं आहे ते पण आपल्याला काढावी लागेल. 12, 15 आणि 10 चा लसावी मला माहित आहे 60 येतो, बरोबर. 12 चौक 60, सॉरी 12 पंचे 60, 15 चौक 60 आणि 10 सक्क 60. आता ए ची काम, ए नळाची पाणी भरण्याची क्षमता किती असेल, 1 तासाला 12 पंचे 60 येतं म्हणून 5 लिटर, बरोबर. बी ची किती असेल, 15 चौक 60 येतं म्हणून 4 लिटर. आणि सी ची किती असेल, 10 सक्क 60 म्हणून 6 असेल. पण हे 6 प्लस असेल का, नाही, तर मायनस असेल, -6 असेल. का, कारण सी काय करतो, पाण्याची टाकी रिकामी करतो, पाणी वाया घालवायला येतो. भरलं, चला इकडं जातंय, वरनं भरायचं, असं होत असतं. ठीक आहे. तर बघा इथे टाइम काढायचा आता आपल्याला. ए बी आणि सी हे तिन्ही नळ एकत्र चालू असतील तर टाकी भरायला किती वेळ लागेल. एकूण किती लिटर पाणी भरायचं आहे, 60 लिटर, भागिले क्षमता किती आहे एका तासात भरण्याची. एका तासात पाणी भरण्याची क्षमता किती आहे, 5 आणि 4 9, पण -6, 9 - 6 किती होईल, अधिक 9 - 6 किती होईल, 60/3, 3 1 3, 3 2 6, 20 आन्सर असेल याचं. ऑप्शन डी करेक्ट असणार आहे, बरोबर. म्हणजेच त्यांना किती वेळ लागेल, 20 तास वेळ लागेल ती टाकी पूर्ण भरायला. ओके, चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 5 बघितला ना, ओके. क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 काय, ए आणि बी हे दोन नळ एकत्र भरलेली पाण्याची टाकी अनुक्रमे 15 आणि 20 मिनिटात खाली करतात. म्हणजे ए आणि बी हे नळ जे आहेत ते टाकी रिकामी करणारे नळ आहे, बरोबर. ए काय करतो, पाण्याची टाकी 15 मिनिटात रिकामी करतो, ओके. आणि बी काय करतो, तीच पाण्याची टाकी 20 मिनिटात रिकामी करतो, बरोबर. 20 मिनिटात तो काय करतो, टाकी ती रिकामी करतो. आणि नळ सी जो आहे तो 8 मिनिटात टाकी पूर्ण भरतो. म्हणजे सी तर सुधारलाय आता. ए आणि बी खाली गेलेत, रिकामी करालेत, आणि सी आता वर आलाय, तो 8 मिनिटात टाकी काय करतोय, पूर्ण भरतोय पाण्याची टाकी. तर ए बी आणि सी हे नळ एकत्र चालू केल्यानंतर टाकी पूर्ण भरायला किती दिवस लागतील विचारले.
अंडरलाईन. किती दिवस लागतील विचारले, किती तास विचारलेलं नाही आहे. देताना सगळं तासांमध्ये दिलंय त्यांनी, पण सॉरी मिनिटांमध्ये दिलंय, आणि काढायचं आहे किती दिवस लागतील आपल्याला, किंवा इथे किती तास लागतील ऍक्च्युअली असणार आहे. ओके, हे दिवस नसतील, इथं किती तास लागतील असं ऍक्च्युअली असणार आहे. टायपिंग मिस्टेक भरपूर होत आहेत टीम कडून. ओके, जरा सांगावं लागेल मला त्यांना. ऑप्शन नाही, चला असं. आता या तिघांचं काय काढावं लागेल मला, पाण्याच्या टाकीत एकूण किती पाणी भरायचं आहे आपल्याला काढायला लागणार. मग 15, 20 आणि 8 यांचा लसावी किती येईल सांगा. 15 आणि 20चा तर 60 येईल. 8 न 60 ला पूर्णपणे भाग जाईल का, नाही ना जाणार, बरोबर. 80 न जाईल का बघा, 80 न पण नाही जाणार. किती येईल लसावी, 15, 20 आणि 8चा काढून बघू आपण. 15, 20 आणि 8चा लसावी काढायचा आहे आपल्याला. ओके, कितीने भाग जाईल बघा, डायरेक्ट पहिला 5 न जाईल, 5 त्रिकम 15, 5 चौक 20, 8 आहे असं ठेवतो मी. 4 न जाईल, बरोबर, 3 आहे असं, 4 1 4, 4 2 8, 2 1 3 आले, 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 2 120, 120 यांचा काय असेल लसावी असेल तिघांचा, बरोबर. लसावी आपण इथं डायरेक्ट काढायचं, जर आठवला नाही ना डायरेक्ट असं काढू शकतो आपण. लसावी मसावी शिकलोय ना, लसावी मसावी शिकलोय म्हटल्यावर काढता आला पाहिजे. आता 15 आणि 120 आहे, 15 सेकंद 90 होईल, आणि 15 8 ते 120 होईल, बरोबर. याची क्षमता काय झाली मग, -8 झाली. ए काय करतो, एका तासात 8 लिटर पाणी कमी करतो. आता 20 चक्क होईल, -6 येईल, बरोबर. 20 चक्क 120 होईल, -6 येईल कुणाची, बी ची. आणि सी ची किती येईल सांगा मग, सी ची किती येईल, 15 येईल ना, 8 1 8, उरले किती 40, 8 पंचे 40. 15 एफिशियन्सी कुणाची झाली, सी ची झाली. सी ची प्लस मध्ये काय आहे, कारण सी हा पाणी भरतो, आणि ए आणि बी ची मायनस मध्ये काय आहे, कारण ती दोघं पाणी काय करतात, रिकाम करतात, पाणी खाली करतात. ओके, तर तिघांना किती वेळ लागेल विचारले. टाइम काढायचा आहे ए, बी आणि सी चा. किती येईल सांगा, एकूण आहे 120 लिटर भरायचं, आणि इफिशियन्सी -8 आणि -6 किती येईल, -14 अधिक 15, 15 - 14 किती येईल, 1 येईल. म्हणजे किती वेळ लागतो, 120 मिनिट लागतात. किती वेळ लागतो, 120 मिनिट लागतात. काढायचं कशात आहे आपल्याला, तासात काढायचं आहे. किती तास लागतात काढायचं आहे. मग 120 मिनिटला तासात कन्वर्ट करायला काय करतो आपण, 60 न त्याला भागतो, कारण एका तासात 60 मिनिट असतात. मग 120 मिनिटांना किती तास होतील, 0 ला 0 जाईल, 6 2 12, 2 तास याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. ओके, चला नेक्स्ट बघू. क्वेश्चन नंबर 7. काय क्वेश्चन नंबर 7, एक नळ एक टाकी 10 मिनिटात भरतो. एक नळ आहे, तो एक टाकी 10 मिनिटात भरतो. समजा तो नळ आपण ए मानूया आता, ठीक आहे. तो नळ ए मानला, तो काय करतो, 10 मिनिटात एक टाकी भरतो, आणि दुसरा नळ 30 टाकी 15 मिनिटात रिकामी करतो. बी जो आहे ना, 30 टाकी परत 15 मिनिटात रिकामी करायला आहे बाबा, ठीक आहे, रिकामी करायला करू दे, त्याची हौस आहे. जर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल. अरे काय हा प्रश्न इतका सोपा, चला होमवर्क घ्या, ठीक आहे. हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला, ह्या क्वेश्चनचा आन्सर काय करायचं, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं. सोपा क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा. चला क्वेश्चन नंबर 8 बघा. एक नळ एक टाकी 8 तासात पूर्ण भरतो असं सांगितलंय. तो नळ आपण एक्स घेऊ. एक्स नळ जो आहे तो एक टाकी 8 तासात पूर्ण भरतो, पण टाकीला छिद्र असल्याने, क्वेश्चन मध्ये ट्विस्ट काय बघा, टाकीला एक छिद्र आहे, एक लहान होल आहे, ते होल असल्याने काय करते, टाकी भरायला आणखी 2 तास लागतात. टाकी भरायला काय होतात, आणखी 2 तास एक्स्ट्रा लागतात. म्हणजे ऍक्च्युअली ते छिद्र आहे ते काय करते, पाणी रिकाम करण्याचं काम करते, बरोबर. पाणी रिकाम करण्याचं काम करते. मग काय होतं, ज्या वेळेला एक टाकी भरायला 8 तास घेतो, पण ती छिद्र असल्यामुळे, ती छिद्र आपण काय म्हणू, ती छिद्र जे आहे ती छिद्र आपण काय म्हणू, छिद्र बरोबर वाय मानू, ठीक आहे. ती छिद्र असल्यामुळे एक्स पण चालू आहे, आणि ती छिद्र पण चालू आहे, वाय पण चालू आहे. एक्स आणि छिद्र हे दोघं जेव्हा चालू असतात, म्हणजे एक्स पाणी भरालाय, एक्स जो नळ आहे तो पाणी भरालाय, आणि छिद्रातनं पाणी रिकाम व्हायलंय, हे दोन्ही एकत्र चालू आहेत ना. मग हे दोन्ही जेव्हा एकत्र चालू असतात त्यावेळेला आणखी 2 तास लागतात.
आणखी 2 तास लागतात म्हणजेच काय, एक्स जर एकटा चालू असता तर 8 तास लागतात, पण छिद्र असल्यामुळे आणखी 2 तास लागतात. एकूण किती तास लागतील मग? 10 तास लागतील. कारण एक्सला 8 तास लागतात आणि छिद्रामुळे 2 तास वाढतायत, ते आणखी लागतायत म्हणजे एक्स्ट्रा 2 तास लागतायत. याचा अर्थ काय, 8 अधिक 2 होणार, 10 तास काय होतील, लागतील. जर नळ बंद केला, तो जो नळ आहे एक्स जर बंद केला तर छिद्रातून पूर्ण भरलेली टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल. म्हणजे एक्स या नळानं किंवा एक्स हे जे छिद्र आहे ते पूर्ण भरलेली टाकी रिकामी करायला किती वेळ घेईल आपल्याला सांगायचं आहे. यासाठी मला माहित किती पाहिजे, एकूण त्या टाकीत किती पाणी आहे हे माहित पाहिजे, आणि नळ जो वाय आहे तो नळ वाय एका तासात किती लिटर पाणी कमी करतो हे माहित पाहिजे. किती लिटर पाणी कमी करतो एका तासात, याचा अर्थ काय, वायची क्षमता माहित पाहिजे. बरोबर. मग दोघांची इफिशियन्सी काढावी लागेल मला. किती इफिशियन्सी काढायसाठी मला एकूण किती पाणी बघावं लागेल. एकूण पाणी कसं काढेन मी, एकूण काम काढत होतो तसं 8 आणि 10चा लसावी घेऊन किती येईल, 8 45 10 चोक 40. बरोबर. म्हणजे काम करण्याची क्षमता किती येईल, एक्स ची काम करण्याची क्षमता किती येईल, मग एक्स ची काम करण्याची क्षमता 8 45 5 असेल, आणि एक्स अधिक वाय ची पाणी भरण्याची आणि रिकाम करण्याची क्षमता काय असेल, ती एक्स आणि वाय ची 10 किंवा 40 भागिले 10 किती असेल, 4 असेल. 40 भागिले 10 किती असेल, 4 असेल. आता बघा, एक्स अधिक वाय यांची क्षमता किती आली, 4 आली. मला माहित आहे एक्स ची क्षमता 5 आहे, अधिक वाय ची क्षमता मला काढायची आहे, दोघांची क्षमता 4 आहे. बरोबर. मग मी काय करू शकतो सांगा, हे जे वाय हे आहे असं ठेवीन आणि हे 4 इकडे आहे असं आहे. बरोबर. हे 4 आहे असं, वजा हे जे अधिक 5 आहे ते इकडे येऊन वजा 5 होईल. म्हणजे वाय ची क्षमता काय झाली, वजा 1 आली. आता तुम्ही म्हणणार सर वाय ची क्षमता वजा 1 का आली, का आली, कारण ते जे छिद्र आहे ते छिद्र काय करतं, पाणी घालवतं त्या टाकीतलं, रिकामं करतं. कारण छिद्रामुळे पाणी बाहेर येईल ना, काय पाणी आत जाणार आहे, पाणी बाहेर येईल छिद्रामुळे, टाकी रिकामी करताय. आणि जर रिकामी होत असेल तर मला माहित आहे एफिशियन्सी कशामध्ये येते, मायनस मध्ये येते. मग आपल्याला माहित आहे काय काढायचं आहे, टाइम काढायचा आहे. कुणाचा छिद्रातून पूर्ण भरलेली टाकी रिकामी होण्यास विचारले, म्हणजे छिद्राचा टाइम काढायचा आहे. छिद्राला आपण वाय मानले. बरोबर. वायचा टाकी रिकाम करण्याचा टाइम काढायचा आहे. एकूण टाकीत पाणी किती आहे, 40 लिटर. एका तासाला तो किती लिटर पाणी कमी करतो, 1 लिटर. कारण इफिशियन्सी किती आहे, 1 आहे. म्हणजेच त्या छिद्रातून पाणी रिकाम होण्यास किती तास लागतील, 40 तास लागतील. आन्सर काय असेल माझं, 40 तास आन्सर असेल. क्लिअर, सगळ्यांना समजलं, सोपं होतं. आपण अगदी बेसिक क्वेश्चन सुरुवातीला घेतले आणि थोडं 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 ऍडव्हान्स करत चाललोय. ओके. आणखी एक क्वेश्चन असाच बघूया आपण. क्वेश्चन नंबर 9 बघा, सेम टाईपचा क्वेश्चन आहे. नळ ए एक टाकी 60 मिनिटात रिकामी करतो म्हटले. ठीक आहे. नळ ए जो आहे तो एक टाकी 60 मिनिटात रिकामी करतो, म्हणजे वजा 60 येईल. आणि नळ बी सुद्धा टाकी रिकामी करतो. नळ बी सुद्धा काय करतोय, टाकी रिकामी करणाराच नळ आहे, पण त्याला किती वेळ लागतो हे दिलं नाही. पण काय दिलंय त्यांनी बघा, दुसरा नळ बी चा व्यास जो आहे तो ए च्या व्यासाच्या दुप्पट आहे असं सांगितलंय. म्हणजे नळ बी जो आहे त्याचा व्यास जो आहे तो नळ ए च्या व्यासाच्या दुप्पट आहे असं सांगितलंय. आता इथं एक नोट देतो तुम्हाला. ठीक आहे. इथं एक नोट देतो, जर व्यास दुप्पट असेल तर क्षमता पण दुप्पट होणार. व्यास जर दुप्पट असेल तर क्षमता पण दुप्पट होणार. कारण व्यास जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्षमता असतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्षमता असतो. म्हणजेच बघा, ए आणि बी हे दोन नळ आहेत. ठीक आहे. एक मिनिट. ए आणि बी हे दोन नळ आहेत. एस बी हे दोन नळ आहेत. समजा ए चा व्यास दिलाय ना त्यांनी, काय दिलाय, दुसरा नळ बी चा व्यास ए च्या व्यासाच्या दुप्पट आहे. म्हणजे ए चा व्यास जर 1 असला तर बी चा व्यास किती असेल, 2 असणार. दुप्पट आहे म्हणजे 2 असणार. आणि ज्या वेळेला व्यास दुप्पट असतो त्यावेळेला काय असतं, क्षमता पण तशीच असते. क्षमता पण कशी असते, जर ए नळाचा व्यास 1 असेल तर क्षमता पण 1 असेल, आणि बी चा व्यास 2 असेल तर क्षमता पण 2 असेल. जितक्या नळाचा व्यास मोठा असेल, जितकं ते नळ मोठा असेल आतनं त्याचं, ठीक आहे, त्याचा व्यास जितका मोठा असेल तितकं जास्त पाणी येणार ना.
जितकी आपण पाईप मोठी लावू, जितका नळ मोठा लावतो त्यातून पाणी काय येणार, जास्त येणार, तितकं जास्त पाणी येणार, बरोबर. त्याच्यामुळे क्षमता पण काय झाली, डबल झाली. याच्यावरून मला काय काय आलं, ए ची क्षमता 1 आहे आणि बी ची क्षमता 2 आहे. पुढे काय विचारले, जर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर भरलेली टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल असं सांगितले. भरलेली टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल असं सांगितले. समजा एक नळ जो आहे तो टाकी 60 मिनिटात रिकामी करत असेल, 60 मिनिटात तो टाकी काय करतो, रिकामी करतो. मग एकूण पाणी किती असेल सांगा, एकूण पाणी किती असेल, एकूण पाणी किती असेल टाकीतलं. एकूण पाणी बरोबर काय करू शकतो आपण, वेळ गुणिले क्षमता करू शकतो. एकूण वर्क जसं आपण वेळ गुणिले क्षमता करायचो तसंच एकूण पाणी बरोबर वेळ गुणिले क्षमता करू शकतो. आता वेळ मला ए ची माहित आहे किती आहे, 60 आहे, गुणिले ए ची क्षमता माहित आहे किती आहे, 1 आहे, म्हणजे एकूण पाणी किती असणार आहे, 60 असणार आहे. एकूण पाणी किती असणार आहे, 60 असणार आहे. आता मला टाइम काढू शकतो ना मी, टाइम ए आणि बी चा काढायचा आहे, टाइम ए आणि बी चा काढायचा आहे. एकूण काम किती आहे माझं, 60 आहे. 60 लिटर पाणी आहे त्या टाकीमध्ये, ती रिकाम करायचं आहे मला. कोण रिकाम करणार आहे, ती ए आणि बी दोघं मिळून. ए ची क्षमता 1 आहे, बी ची क्षमता 2 आहे, दोघांची मिळून क्षमता किती होईल, 3 होईल. 3 1 3, 3 2 6, 0 आहे तसं. ऑप्शन ए करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, समजलं सगळ्यांना. आजच्या लेक्चर मध्ये आपण टोटल 9 क्वेश्चन बघितले, ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी बेसिक पासून तुम्हाला थोडे मिड पर्यंत क्वेश्चन घेतलेले, एकदम ऍडव्हान्स पण अजून घेतलेले नाही. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण आणखी काय यावरचे प्रश्न बघणार आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपला नळ आणि पाण्याची टाकी हा टॉपिक पण एंड होईल. ठीक आहे, तर या लेक्चरची पीडीएफ जी आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून नक्की जॉईन करा. काही तुमचे डाउट्स असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आजचा डे 13 कंप्लीट केला असेल तर डे 13 कंप्लीटची कमेंट नक्की करा. ओके, बाय.